छत्रपती संभाजीनगरात एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। संभाजीनगरातील वेदांत बाल रुग्णालयामध्ये चुकीच्या उपचारामुळे चिमुकल्याचा मृत्यू झालाय। चिमुकल्याच्या मृत्यूनंतर देखील रुग्णालयाने 10 ते 11 दिवस खोटं बोलून पैसे उकळलेले आहेत, अशी धक्कादायक घटना घडली आहे। पाहूयात। छत्रपती संभाजीनगरच्या गारखेडा परिसरातलं हे वेदांत बाल रुग्णालय। याच रुग्णालयात चुकीच्या उपचारामुळे एका 5.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। चिमुकल्याचा मृत्यू 26 एप्रिल 2024 रोजी झाला असताना डॉक्टरांनी त्याला 11 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवल्याचाही प्रकार समोर आलाय। 24 एप्रिलला चिमुकल्यावर छोटं ऑपरेशन केल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। ऑपरेशन नंतर चिमुकला शुद्धीवर आलाच नाही। त्यानंतर 6 मे पर्यंत त्याच्यावर आयसीयूत उपचार केले। 6 मे रोजी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। डॉक्टरांनी तब्बल 10 ते 11 दिवस चिमुकल्याच्या कुटुंबियांना उडवाउडीची उत्तरे दिल्याचा आरोप करण्यात आलाय। डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप चिमुकल्याच्या वडिलांनी केलाय। मी त्यांना विचारलं की व्हेंटिलेटर का लावलं, तर त्यांनी आम्हाला कुठलीही खरी माहिती नाही सांगता आतमध्ये काय झालं हे याची कुठलीही आम्हाला डिटेल माहिती दिली नाही आणि त्याला व्हेंटिलेटरवर लावलं। मग आम्ही त्याच्याबद्दल काय झालं विचार केली असता CCTV फुटेज त्यांना मागवलं, तर त्याच्यामध्ये आम्हाला क्लिअर दिसलं की बाळाला आतमध्येच त्यांनी CPR वगैरे दिला होता आणि त्याच्यामध्ये ते CCTV फुटेजमध्ये दिसतं की त्यांनी बाळाला कुठले तरी 3 इंजेक्शन दिलेत आणि त्याची नोट त्याच्या डॉक्युमेंट्सवर नाही आहे आणि त्यांच्या त्या निष्काळजीपणामुळं माझा बाळाचा मृत्यू झाला 6/5ला। हे त्यांनी मला 26/4 ते 6/5 10 ते 11 दिवस बाळ नीट होईल, बरा होईल, बाळ हातपाय हलवतो असे चुकीची माहिती देऊन माझी फसवणूक केली आणि 6/5ला माझ्या बाळाचा मृत्यू झाला। ऑपरेशन पूर्वी डॉक्टरांनी चिमुकल्याला स्पाईनमध्ये भूल दिली होती। मात्र ऑपरेशन सुरू असताना बाळानं हात हलवल्यानंतर डॉक्टर शेख इलियास यांनी बाळाला झोपेचं इंजेक्शन दिलं। CCTV ते 3 इंजेक्शन देताना दिसतायत। ते 3 इंजेक्शन नेमके कशाचे याचा उल्लेख उपचाराच्या कागदपत्रांमध्ये नाहीये, असं उच्चस्तरीय समितीच्या अहवालात म्हटलंय। या प्रकरणी शासकीय रुग्णालय असलेल्या घाटीतल्या समितीनं अहवाल दिल्यानंतर 6 डॉक्टरांवर पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कमिटीने आम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये अहवाल सादर केला। ते नोव्हेंबर महिन्यामध्ये कमिटीने स्पष्ट म्हणलेलं आहे की त्यामध्ये हॉस्पिटलकडून चूक झालेली आहे आणि जो आजार होता त्या आजारमध्ये असा मृत्यू होऊ शकत नाही। त्या हिशोबाने आम्ही कंप्लेंटला बोलून त्याच्या कंप्लेंट घेऊन आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये 6 डॉक्टर्सवर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। चिमुकल्यावर चुकीचे उपचार केल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय। चिमुकल्याच्या मृत्यूनंतरही 10 ते 11 दिवस कुटुंबियांना झुलवत ठेवण्यात आलं। मृत चिमुकल्यावर उपचार केल्याचं दाखवून रुग्णालयानं पैसे लाटल्याचा गंभीर आरोप आहे। रुग्णालयाच्या या निष्काळजी आणि गलथान कारभारामुळे चिमुकल्याचा मात्र नाहक बळी गेलाय। विशाल करोळे, छत्रपती संभाजीनगर, झी 24 तास।